उमेदवार डॉक्टर राहुल अहेरच असेल आणि त्याची घोषणा केली आणि मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आहे। आता कोणी चंद्रावरनं जरी खाली उतरला तरी या निवडणुकीचा निकाल बदलू शकत नाही। या निवडणुकीचा निकाल पक्का आहे। राहुल दादा प्रचंड मताने निवडून येणार आहेत। फक्त राहुल दादा, आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही देवळ्यामध्ये बिनपगारी फुल अधिकारी जे नेमले होते, असं करू नका। आपले चांगले कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांनाच अधिकार द्या। म्हणजे मी म्हणायला जरी बिनपगारी म्हटलं तरी त्यांचा पगार काय होता मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण जाऊ द्या, कालपर्यंत आपल्या सोबतच होते त्यामुळे फार त्यांच्यावर बोलायचं काय। पण मी हे सांगण्याकरता आलो आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी राहुल दादांसारखा अतिशय शांत पण वेळ पडली तर तेवढाच कणखर, आपलं काम समजून घेणारा, विधानसभेमध्ये बोलत असताना ज्याच्या ठाई प्रचंड आपल्याला ज्ञान दिसतं, आपला मुद्दा मांडताना हे लक्षात येतं की या माणसाला खोलवर माहिती आहे आणि ज्याची भाषणं विधानसभेमध्ये ऐकल्यानंतर मंत्री देखील त्याला नाही म्हणू शकत नाही, अशा प्रकारचा राहुल दादा हा आपला आमदार आहे। आणि त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे, या महाराष्ट्रामध्ये नदी जोड प्रकल्प करायचे हा आपण विषय ज्यावेळेस हातामध्ये घेतला, मला आपल्याला सांगितलं पाहिजे, गुजरातमध्ये आणि आपल्यामध्ये पाण्याकरता डिस्प्यूट होता। त्या काळचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळेचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरात सोबत एक करार केला आणि त्या करारामध्ये त्यांना किती पाणी आणि आपल्याला किती पाणी अशा प्रकारचा निर्णय केला। नंतर मी मुख्यमंत्री झालो, मी त्या करारापर्यंत प्रमाणे पुढे जायला लागलो आणि अचानक नाशिक जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात ओरड चालू झाली, आमचं पाणी देताय, आमचं पाणी देताय, आमचं पाणी देताय। मी म्हटलं चालं काय बरं, मजेची गोष्ट, ज्या काँग्रेस सरकारने करार केला ते काँग्रेसचे लोकही म्हणायला लागले आमचं पाणी देताय। मी म्हटलं चाललं काय आहे। मग मी त्यातलं सगळं समजून घेतलं तर माझ्या लक्षात आलं की कराराप्रमाणे त्यांना पाणी द्यावं लागेल। जर हा इंटरस्टेट प्रोजेक्ट ठेवायचा असेल आणि केंद्र सरकारचे पैसे केवळ इंटरस्टेट प्रोजेक्टला मिळतात, मी निर्णय केला महाराष्ट्र काही लेचपेचं राज्य नाही आहे, हे मजबूत राज्य आहे, आम्हाला कोणाचेही पैसे नको, आम्ही आमच्या पैशाने या ठिकाणी हा प्रोजेक्ट करू। आणि तो जो करार तेव्हाच्या काँग्रेस सरकारने केला होता, मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब दोनच पर्याय आहेत, एक आम्ही जेवढं पाणी देतो तेवढं पाणी उकईमधनं आम्हाला परत करा तर आम्ही तुमच्याशी करार ठेवू, नाहीतर हा करार तोडून टाका, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू। आणि मी तो करार तोडला आणि ठरवलं की महाराष्ट्रातनंच आम्ही हे काम या ठिकाणी पूर्ण करू। त्याच्यामध्ये नार पार होतं, त्याच्यामध्ये पार गोदावरी होतं आणि मग एक आपला इंटिग्रेटेड वॉटर उपखोऱ्यांचा डेव्हलपमेंट विकास आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यानुसार मी 2019 साली या सगळ्या प्रोजेक्टला मान्यता दिली। दुर्दैव आहे, ही मान्यता मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं, शरद पवार साहेबांचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं, 2.5 वर्ष या फाईलवरची धूळ देखील त्यांनी झटकली नाही, धूळ देखील झटकली नाही। पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार आलं आणि लगेच मी स्टॅट्युटरी मान्यता घेणं चालू केलं। केंद्र सरकार, जल बोर्ड, वॉटर बोर्ड सगळ्या मान्यता घेतल्या आणि या ठिकाणी नार पार गिरणा योजनेचं टेंडर त्या ठिकाणी काढलं आणि लवकरच पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचं काम आपण करणार आहोत। आणि इथे येत असताना मला माहिती होतं की या ठिकाणी
देवळावाले तर आनंदित होतील, पण चांदवडवाले विचारतील त्यांचं केलं आमचं काय? काळजी करू नका, तुम्हाला पाणी मिळणार आहे या ठिकाणी गोदावरीतनं, आणि जे पार गोदावरीचं काम आहे तेही मी अंतिम टप्प्यात आणलेलं आहे. आज तुम्हाला शब्द देऊन जातो, पुढच्या 6 महिन्यामध्ये पार गोदावरीचं देखील सगळ्या मान्यता घेऊन टेंडर काढीन आणि या भागाला पूर्णपणे पाणीदार करण्याचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करेल. आणि बघा, तुमचं नशीब किती चांगलं आहे, हे सगळं करून आत्ता आपण काम सुरू केलं. आणि मागच्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की नदीजोड प्रकल्प जे आहेत, इंटरस्टेटमध्ये सगळ्याच राज्यात प्रॉब्लेम आहेत, तुम्ही विदिन द स्टेट नदीजोड प्रकल्प सुरू करा. त्याही प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करेल. म्हणजे आता आपल्याला पैशाचीही काळजी उरलेली नाही, केंद्र सरकार देखील आपल्याला पैसा देणार आहे. आणि म्हणून या भागामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प पूर्ण करून हा सगळा भाग पाणीदार करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू. एकीकडे सिंचनाची कामं, जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण केली. ज्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये हे सगळे प्रपोजल होते, मला आजही आठवतं, राहुल दादांचा जीव खालीवर होत होता. कोणीतरी सांगितलं की परवाच त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार. त्यांचा रात्री 2:30 वाजता मला फोन आला. मी म्हटलं काय झालं, काय ॲक्सिडेंट बिक्सिडेंट झालं? म्हणलं नाही साहेब, कळलंय आचारसंहिता लागणार आहे. आपलं नार पारचं जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे, आचारसंहिता लागली तर काय? मी म्हटलं काळजी करू नका, अजून 1 महिना आचारसंहिता लागायला आहे, त्याच्या आधी मी काही झालं तरी याचं टेंडर तुम्हाला काढून देईल. तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा पाठपुरावा राहुल दादा करत होते. त्यामुळे आज हे टेंडर या ठिकाणी निघालं. मला अतिशय आनंद वाटतो, अशा प्रकारचा पाठपुरावा करणारा आपला आमदार आहे. आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक निर्णय घेतले. आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे, नाराजीचा. आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल. पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेली ना, असं काय करताय? पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं, सरकार लोकांचं मत समजून घेणारं असतं. आपल्या सरकारने मत समजून घेतलं, कांद्यावरचे निर्बंध दूर केले. आणि आता तुम्हाला सांगतो, आम्हाला ठेच लागलेली आहे. आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार. त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे, अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही. हे सरकार तुमचं सरकार आहे. बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला. मागच्या वर्षी खरीपामध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी मदत करू. लोकसभेची निवडणूक आली, आम्ही करू शकलो नाही. लोकांना वाटलं हे चुकीचं सांगतायत. पण लोकसभेची निवडणूक संपल्याबरोबर सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं आम्ही सुरू केलं. 4,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. यावर्षी सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचं मॉइश्चर 18% गेलं. 12% वर खरेदी होत नाही. 400 केंद्र उघडले, 2 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर 18%, 17%. मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो, 8-10 दिवस थांबा, उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल. आमच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे आता 15% आलेलं आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, कारण आम्हाला याची माहिती होती
आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही यावेळेस सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट 18% ठेवा, कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे, नाही तर खरेदी होणार नाही. मला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ. मला अतिशय आनंद आहे. कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि 12%च्या ऐवजी त्यांनी 15%पर्यंतचं मॉइश्चर अलाउ केलं. त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल. 400 केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे 6,000 रुपयाचा भाव देण्याची. आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे. काय योजना आणली आहे? भावांतर योजना. यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजारभाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल. एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही. पण काल परवा लबाडाचं आवतन चालू झालं. काही लोकांना मेसेज यायला लागले काँग्रेसचं सरकार आलं की 7,000 रुपये भाव देणार. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. काल फोन लावला कर्नाटकमध्ये, अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा भाव सांगा. माझ्याकडे कागद आहे, लिस्टच पाठवली त्यांनी. सगळ्या वेगवेगळ्या बाजारात कुठे 100 रुपये कमी 100 रुपये जास्ती. ॲव्हरेज भाव किती आहे माहिती आहे? 3800 रुपये. कर्नाटकामध्ये 3800 भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात 7,000 रुपये भाव देऊ. म्हणून म्हटलं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो जे करतो तेच बोलतो, जे बोलतो तेच करतो. 6,000 रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलो आहे. आज तुम्ही बघा आमच्या शेतकऱ्याला 1 रुपयात आपण पीक विमा दिला. 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा यावर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला. वेगवेगळ्या प्रकारचे मदत आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर आपण शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी दिली. आपण सांगितलं तुम्हाला वीज बिल येईल, पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे आहेत ते राज्य सरकार भरून टाकेल. तुम्हाला 000चं वीज बिल येईल. पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही. राहुल आहेर म्हणाले जन्मभर येणार नाही. अरे 5 वर्षानंतरची गॅरंटी मी कशी देऊ? यांनी पुन्हा 5 वर्षांनी निवडून दिलं तर पुन्हा. पण 5 वर्षाची आज गॅरंटी आहे. पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल शेती पंपाचं येणार नाही. आणि माझा शेतकरी सारखा सातत्याने आम्हाला सांगतो दिवसा 12 तास वीज द्या, 365 दिवस दिवसा वीज द्या, लोड शेडिंग रहित आम्हाला वीज द्या. आज आपण कधी दिवसा देतो, कधी रात्री देतो, मध्येच 8 तास देतो. अशा अनेक अडचणी आहेत. आणि म्हणून या देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी सेपरेट ही मी ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रात तयार केली. आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे विजेचे सौरचे प्रकल्प सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. 18 महिन्यामध्ये 14,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर 365 दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज मिळेल. आणि कोणाला रात्री पाहिजे असेल तर 24 तासाची वीज देखील या ठिकाणी मिळेल. ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली. आज आपल्याला 8 रुपयाला जी वीज पडते आणि 15,000 कोटी रुपयाची सबसिडी द्यावी लागते. या सौर ऊर्जेमुळे केवळ 3 रुपयाची ती वीज आपल्याला पडते आहे. त्यामुळे 5 रुपये आपले युनिटच्या मागे वाचतायत. तेच पैसे आम्ही आता तुमचं वीज बिल माफ करण्याकरता त्या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचं अर्थकारण उभं केलं आहे की शेतकऱ्यांना मोफत वीज तर देऊ, पण आमच्या खिशात म्हणजे सरकारच्या तिजोरीतही 2-3 वर्षानंतर पैसे मागावे लागणार नाही. ऑटो पायलट मोडवर तुम्हाला त्या ठिकाणी 0 वीज बिल येईल. अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार केली. आणि आता तर
आपण अजून एक निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, आमचे राहुल दादा या ठिकाणी हॅट्रिक करून परत आले की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांच्या 7/12वर कर्जाचा उतारा राहणार नाही, अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. बंधू भगिनींनो, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, आमचा मराठा समाज, धनगर समाज, प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक संकल्प दिला. आणि तो काय संकल्प होता की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आपल्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत या देशाला विकसित करता येणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. मागच्या काळामध्ये नाशिकमध्येच लखपती दीदीचा नाही, जळगावला झाला होता लखपती दीदीचा कार्यक्रम. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतात त्या लखपती दीदी आहेत. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या. आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्हाला करायच्या आहेत. डॉक्टर राहुल अहेर, तुम्हाला माझं आव्हान आहे, आम्हाला 50 लाख करायचे आहेत. तुमच्या मतदारसंघात किमान माझ्या 25,000 लाडक्या बहिणींना लखपती दीदी तुम्ही करा. तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल, पण माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना सुरू केली, ज्या योजनेच्या अंतर्गत आपण घरामध्ये मुलगी जन्माला आली, ती जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला देतो. घरामध्ये लक्ष्मी आली आहे याचं प्रत्यंतर यावं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे. दुसरी योजना आपण सुरू केली, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे उच्च शिक्षणामध्ये फी खूप मोठी द्यावी लागते. खाजगी कॉलेजमध्ये 2 लाख 4 लाख 5 लाखाची फी आहे. जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल, एकाला शिकवायची ऐपत असते. मग साहजिक मुलीला बोलावून सांगितलं जातं, बेटा डॉक्टर इंजिनियर करायचं आहे तर तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू BA BCom करून टाक, तुझं तर आम्हाला लग्नच करायचं आहे. अतिशय हुशार असलेली ही मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही. पण आता आम्ही मुलीच्या आई बापाला सांगितलं, पैशाअभावी तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीचं शिक्षण करतील. आता 2 लाख 4 लाख 5 लाख 6 लाख जी काही फी असेल, जी काही फी, ती सगळी फी राज्य सरकार भरणार. माझी प्रत्येक मुलगी शिकणार आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करणार. हे काम आपल्या सरकारने केलं आहे. आपल्या महिलांकरता आपण त्या ठिकाणी ST मध्ये कन्सेशनची योजना सुरू केली. ST मध्ये 50% सूट आपण महिलांना दिली. 1.5 वर्षापासून योजना चालली आहे. योजना जेव्हा सुरू केली, ST महामंडळाचे लोक धावत आले, म्हणाले साहेब ही योजना करू नका. म्हटलं काय झालं? आधीच ST तोट्यात आहे, ही खड्ड्यात जाईल. अरे चिंता करू नका, गरज पडली तर आम्ही पैसे देऊ, पण ही योजना आपल्याला चालवायची आहे. 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा आले. म्हटलं आता काय आहे? म्हणजे साहेब एक सांगायला आलो. म्हटलं काय? म्हणजे काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे, आधी येता सुरू करू नका,
आता येता बंद करू नका. म्हणाले काय सांगायचं, योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना बंद करू नका. मी देखील थोडी माहिती काढली. माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचं आहे, जिल्ह्याला जायचं आहे, तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते. तुम्ही गेलात तिकिटाचे पैसे दुप्पट, तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय कराल आणि पैसे बर्बाद करून याल. मी अर्ध्या पैशामध्ये घरचे पैसे त्या ठिकाणी वाचवते. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता बसनी निघालेल्या आहेत. पण बंधू भगिनींनो, या सगळ्याच्या सोबत एक अजून महत्त्वाची योजना आपण आणली. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये महिना आम्ही देतोय. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जेव्हा ही योजना सुरू केली हे काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाठाचे लोक, आमदार आम्हाला वेड्यात काढायचे, आमची मजाक करायचे. हे तर होतच नाही, हे तर जमणारच नाही, तुम्ही मूर्ख बनवताय, जुमलाय. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले. त्यांची थोबाड एवढी 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 झाली. पण बहिणींनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय. हे उबाठावाले, हे शरद पवार गटाचे तुतारीवाले, हे काँग्रेसचे तुमचे काही या ठिकाणी भाऊ आहेत. हे का बरं सावत्र भाऊ आहेत माहितीये? तुम्हाला मिळालेली योजना पाहवली नाही म्हणून हे कोर्टामध्ये गेले, कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये पिटिशन टाकली. कोणी टाकली माहितीये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टात सांगितलं ही लाडकी बहीण योजना, ही लेक लाडकी योजना, ही पिंक रिक्षा योजना, ही कन्सेशनची योजना, या सगळ्या योजना बंद करून टाका. त्यांनी सांगितलं योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, त्यामुळे या योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्हीही कोर्टात बोललो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आता पुन्हा सरकार आल्यावर 1500 रुपये नाही, आता सरकार आल्यावर 2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आपण देणार आहोत. संजय गांधी निराधारमध्ये 1500 रुपये नाही 2100 रुपये आपण दिले आहेत. समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्याकरता आपण काम करतोय. आज तुम्ही बघा, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आशा सेविका असतील, आमचे ग्राम रोजगार सेवक असतील, आमचे कोतवाल असतील, आमचे पोलीस पाटील असतील, सगळ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. मी 2019 ला आलो होतो, तुम्हाला एक शब्द दिला होता. दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझं सरकारच आलं नाही. मग जेव्हा आलं त्यावेळेस असं आलं की आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोपच नव्हता. आम्ही 25 पदं रिकामी ठेवली. पण आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगून जातो, तुम्ही मला आमदार द्या राहुल अहिरांच्या रूपाने. पहिल्याच एक्सपान्शन मध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो. नाही, माझी एक अट आहे, एक अट आहे, लक्षात ठेवा. एक अट माझी आहे. एक अट अशी आहे, 20,000च्या आत लीड असेल तर राज्यमंत्री, मग कॅबिनेट नाही. 20,000च्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री मंजूर. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्याकरता
कमळाची बटन दाबा, मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो, एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय